करू शकतो आणि त्यासाठी सतर्क राहत असताना रणनीती आखली जाते, प्लॅनिंग आखलं जातंय आणि त्याचं एक्झिक्युशन सुद्धा करताना पाहायला मिळतंय. यापुढील होणारे मॅच त्यासाठी सुद्धा तयार राहायचंय. समस्त दोन्ही संघांना विनंती आहे की आपण तयार राहा. जेसीसी निहान स्पोर्ट्स आणि जेसीसी बॅकफुटला पंच करून द्यायला चेंडू मात्र त्या ठिकाणी फंबल होत असताना राहुल मोरे चुकी करताय. चेंडू जातोय सरळ. थँक्यू डुजे. काय घडलंय या चेंडूवरती? ज्या प्रकारचा चेंडू होता त्या ठिकाणी फील्ड करणं गरजेचं होतं, परंतु सहज आणि सोपं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिस होत असताना चेंडू गेला सीमारेच्या बाहेर. बॅकफुट गेला, ऑन साइडला खेळून काढला त्या ठिकाणी. शेवटच्या क्षणामध्ये चेंडूला पाहिलं, परंतु चेंडू सरळ त्या ठिकाणी गेलाय सीमारेच्या बाहेर. वॉट ब्रिलियंट अँड मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय मिस्टर ऋषीदादा देसाई. ज्या प्रकारचा फॉर्म आहे, ज्या प्रकारचा क्लास आहे, ज्या प्रकारचा अनुभव आहे, ज्या प्रकारचा दर्जा आहे या खेळाडूला, त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत आणि म्हणूनच सध्याच्या घडीला सुस्थिती अर्जित करत असताना सायबा क्रिकेटला 19 धावा. दोन्ही चेंडूचा खेळ, तिसरा षटक या ठिकाणी मार्गाचा. नो चेंडू सांगता होते, चेंडू सरळ जातोय स्ट्रेट डाऊन द विकेट. व्हॉट अ शॉट. 4 धावा. थँक्यू डुजे. रुपेश त्याला पाय खाली करायला सांगायचं. ऑन साइडला घेऊन काढला चेंडू, पुन्हा एकदा त्या ठिकाणी मिस होताना पाहायला मिळतं. मॅडी चुकी करतायत, तत्पूर्वी एकदा पूर्ण केली जाते. डोंट अंडर एस्टिमेट द लिजंड क्रिकेटर असं का म्हटलं जातं? कारण जुना खेळाडू, जाणता खेळाडू अनुभवाचा वापर करून